मैं इधर किसी के फट्टे में टांग अड़ाने को नहीं आया। राज झुकेगा नहीं। मैं इधर किसी के फट्टे में टांग अड़ाने को नहीं आया। राज झुकेगा नहीं। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा CapCut ओपन करण्यासाठी आपल्याला VPN ची गरज आहे। तर प्ले स्टोरवरून कोणताही VPN डाउनलोड करून तो चालू करून घ्यायचा आहे। चालू करून घेतल्यानंतर त्यानंतर CapCut आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे। तर ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। तर न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या स्टेटसचं मटेरियल आहे ते आपल्याला पहिल्यांदा ओपन करून घ्यायचं आहे। तर ओपन करून घेतल्यानंतर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिम्पली वरील सेकंड नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे सेटिंग करून घ्यायचे आहे। त्यानंतर खालील ऑप्शन स्क्रोल करत रेशो ऑप्शनवर क्लिक करून सेकंड नंबरचा म्हणजे 9.16 हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे, इमेज लेअरला क्लिक करून 2 बोटाच्या सहाय्याने इमेज लेअरची साईज वाढवून तर आपल्याला इमेज आहे तो अशा प्रकारे ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचा बघू शकताय। तर ॲडजस्ट करून सेट करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, तर इमेज लेअरच्याच खाली ॲडिओ लेअर आहे, सिम्पली त्या ॲडिओवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे। तर साऊंडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं 2 प्रकारे सॉन्ग इथं घेऊ शकता। तर सिम्पली मटेरियलमध्ये एक व्हिडिओ सॉन्ग दिलेलं आहे ते सिम्पली इथं एक्सट्रॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता ते सॉन्ग। त्यानंतर फ्रॉम डिव्हाइसमधून ही घेऊ शकता। इथं आपल्याला सर्च काय करायचं आहे, 10.30 हे सर्च करून हे जे पहिलं सॉन्ग येईल ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। तर हे सॉन्ग आपल्या स्टेटसचं आहे। त्यानंतर जेवढी लेंथ सॉन्गची आहे तेवढीच लेंथ इथं आपल्याला इमेज लेअरची ठेवून उरलेला भाग आहे तो स्प्लिट करून डिलीट करून टाकायचा आहे। तर डिलीट केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन यातनं बॅक निघून आपल्याला ओव्हरलेमध्ये जायचं आहे। तर ओव्हरलेमध्ये आल्यानंतर ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि सेकंड नंबरचा जो PNG तुम्हाला दिलेला आहे तो सिम्पली आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली 2 बोटांनी तर आपल्याला रोटेट करून घ्यायचे अशा प्रकारे बघू शकताय। 10-11 पॉईंट परत रोटेट करून घेतल्यानंतर सिम्पली इथं वरती अशा प्रकारे तो PNG सेट करून घ्यायचा आहे। आता सेट केल्यानंतर याची लेंथ आपल्याला शेवटच्या बीटमार्कपर्यंत इथं आपल्याला वाढवून घ्यायची म्हणजे अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्ही उरलेला भाग स्प्लिट करून इथं तुम्ही डिलीट करू शकताय। अशा प्रकारे स्प्लिट करायचं आहे, त्यानंतर डिलीट करायचं आहे। तर डिलीट केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअर क्लिक करून घ्यायचे आहे। आता क्लिक केल्यानंतर तुम्ही थोड्याच वेळाने बघू शकता अशा प्रकारे आपले जे व्हिडिओमध्ये या लेअरमध्ये बीटमार्क दिसून येतात। आता हे बीटमार्क तुम्ही जेव्हा व्हिडिओ तयार करायला घ्याल किंवा अशा प्रकारे माझा व्हिडिओ तयार करून अशा प्रकारे बघून तयार कराल तर सिम्पली हे बीटमार्क तुम्हाला दिसणार नाहीत। फक्त हे बीटमार्क इथं तुम्हाला कशासाठी दिलेत की जिथं तुम्हाला कट करायची टायमिंग आहे ते तुम्हाला समजून यासाठी। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला 9 सेकंदाला कट करायचे म्हणजे स्प्लिट करायचे आहे। त्यानंतर बघू शकता 10 सेकंदाला एकदा स्प्लिट करायचे आहे। अशाच प्रकारे 12 सेकंदाला एकदा, त्यानंतर परत एकदा 13 सेकंदाला आणि 13 सेकंद 6.8 सेकंद अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। त्याच समोरील 14 सेकंदाला एकदा करून घ्यायचं आहे, 15 सेकंदाला एकदा आणि शेवट इथं आपल्याला बघू शकता 17 सेकंदाला स्प्लिट करायचं आहे। तर अशा प्रकारे आपले इमेज लेअरचे भाग झालेले आहेत। आता या प्रत्येक भागांना इफेक्ट देण्यासाठी सिम्पली फर्स्ट इफेक्ट सगळ्यात पहिल्यांदा इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक निघून इफेक्टमध्ये जाऊन इथं आपले व्हिडिओ फिल्टर क्लिक करायचं आहे। तर व्हिडिओ फिल्टर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला थोडा वेळ वाट बघून इथं ऑप्शनमधील थर्ड ऑप्शन ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायचे आपले जे इफेक्ट आहेत ते त्यांना लोड होताना दिसून येत आहेत। तर अशा प्रकारे बघू शकताय। तर अशा प्रकारे बघू शकताय की आपल्यासमोर अशा प्रकारे इफेक्ट आहेत।
स्टार्टिंग लाईन हॅलो ब्रर हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ आपल्याला या बीटमार्कनुसार म्हणजे या बीटमार्कपर्यंत तिथं आपल्याला वाढवून घ्यायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर फर्स्ट इफेक्ट झालेला आहे. तर सेकंड इफेक्ट सिलेक्ट करण्यासाठी सेकंड नंबरचा इमेज सिलेक्ट करून इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. तर ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिला जो पॅडिंग इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर फर्स्ट इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर थर्ड नंबरच्या इमेजला सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून यायचं आहे. यामधील सगळ्यात पहिला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर स्क्रोल करत नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे. तर नाईट क्लबवर क्लिक केल्यानंतर इथं 2 मिनटं वाट बघून तर आपल्याला स्प्लिट फ्लिकर हा जो 5 नंबरला म्हणजे तुम्ही बघू शकता 6 नंबरला हा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची ही लेंथ सिम्पली या व्हिडिओपुरतीच म्हणजे अशा प्रकारे व्हिडिओपुरतीच ठेवून घ्यायची आहे आणि उरलेला भाग कट करून अशा प्रकारे इथं आपल्याला सेट करून घ्यायचे आहे. तर नेक्स्ट स्टेप या समोर तुम्हाला लहान लहान लेअर दिसून येत आहेत. सिम्पली या 2 इमेज लेअरच्या मध्ये जो ऑप्शन दिसतोय त्यावर क्लिक करून कॅमेरावर क्लिक करायचे आहे. तर कॅमेरावर क्लिक केल्यानंतर साईड लेफ्ट हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर मधील जो ऑप्शन आहे त्याच्यावर एकदा क्लिक करून इथं आपल्याला स्लाईड डाऊन हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर स्लाईड डाऊन हा इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर परत एकदा थर्ड नंबरला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो इथं आपण अप्लाय करून घ्यायचा आहे. सिम्पली या लेअरवर क्लिक करून कॅमेऱ्यामध्ये यायचं आहे आणि इथं आपल्याला स्लाईड लेफ्ट इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली ह्या 3 लेअरला इफेक्ट झालेला आहे. जी मधील लेअर आहे ती सिम्पली शॉर्ट व्हिडिओ म्हणजे शॉर्ट आपली लेअर आहे ती झाली आहे त्यासाठी ती आपण सोडून द्यायची आहे आणि या 3 लेअरनंतर सिम्पली जो समोरचा इमेज आहे तो सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून यायचा आहे. तर बॅक निघून आल्यानंतर आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला ऑप्शनमधील स्क्रोल करत इथं बघू शकता तुम्ही ग्लोईंग लाईन्स त्या ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि 2 मिनटं इथं वाट बघायची आपले इफेक्ट आहे ते लोड होताना दिसून येत आहेत. तर सिम्पली अशा प्रकारे 2 मिनटं वाट बघायचे आणि अशा प्रकारे इथं आपले इफेक्ट आहे ते लोड झालेलं आहे. तर यामधील एक ऑप्शन आपल्याला अप्लाय करायचे त्यासाठी आपल्याला डेव्हिल विंग्स हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा. याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. याची लेंथ तुम्हाला अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून व्हिडिओ फिल्टरवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ फिल्टरवर क्लिक केल्यानंतर या ऑप्शनमधील सिम्पली स्क्रोल करत बघू शकता अशा प्रकारे ऑप्शन आहेत. यामधील तुम्हाला स्प्लिट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर स्प्लिट सिलेक्ट करून घेतल्यानंतर यामधील 4 नंबरचा इफेक्ट मिरर 3 अजून व्हर्टिकल आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. व्हर्टिकल अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सेट करून हा जो फिल्टर आहे तो 0 करून घ्यायचा आहे. तर 0 करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच ठेवून घ्यायची आहे. ठेवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर लास्टची इमेज सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसून येत. इथं आपल्याला बॉडी फिल्टरवर क्लिक करायचे आहे आणि बॉडी फिल्टरवर क्लिक केल्यानंतर इल्युएजन या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली इथं बघू शकता अशा प्रकारे थोड्या वेळाने इथं आपले इफेक्ट आहेत ते लोड होताना दिसून येत आहेत. तर अशा प्रकारे इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. तर अशा प्रकारे जो फर्स्ट इफेक्ट तुम्हाला दिसून येतोय तो सिम्पली अप्लाय करू. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली आपले प्रत्येक इफेक्ट लावून झालेला आहे. तर सिम्पली स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं जो फर्स्ट 2 इमेज आहेत त्यामध्ये एक ऑप्शन दिसतोय त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन थोड्या वेळाने दिसून येईल. अशा प्रकारे कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि कॅमेरा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकताय की तुम्हाला इथं कॅमेरा स्लाईड म्हणून ऑप्शन दिसतोय त्याच्या एकदा क्लिक करायचं आणि याचं साईज आहे की 0.8 सेकंड करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथून पुढे चालू होणाऱ्या अशा प्रकारे प्रत्येक इमेज लेअरला म्हणजे त्या अशा प्रकारे जे असा जो इफेक्ट आहे आता इथं तुम्ही सोडून द्यायचा इथं तुम्ही देणार नाही इथं आपल्याला चालू करायचं आहे. तर अशाच प्रकारे पूर्ण स्टेटसला तो हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला पूर्ण स्टेटसला तो इफेक्ट लागलेला आहे अशा प्रकारे बघू शकताय. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचने एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.